आज आपण बाळासाठी खजूर ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहे. बाळ जसं जसं रांगायला लागतं, उभं राहतं, चालायला सुरुवात करतं, तसं त्यांना एनर्जी आणि त्यासोबतच व्हिटॅमिन्स, मिनरल्स याची गरज असते. शिवाय आता हिवाळाही सुरू झाला आहे. त्यासाठी हे लाडू बाळाच्या प्रतिकारशक्ती, सर्दी, खोकला, एनर्जी, पचनासाठी, मेंदूच्या वाढीसाठी खूप पौष्टिक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काजू, बदाम तुपात तळून घेतले, खोबरे आणि खारीक पावडर, मखाना तुपात छान भाजून मिक्सरमध्ये वाटून पावडर केली, इलायची पावडर, काजू बदाम पावडर, खजूर हाताने किंवा मिक्सरमध्ये थोडे मऊ करून तुम्ही घेऊ शकतात. खजूरऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. शिवाय ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही अक्रोड, पिस्ता, अंजीर पण ॲड करू शकतात. सर्वात आधी कढईत तूप गरम झाल्यावर त्यात खजूर घालून 2-3 मिनिटे परतवून घ्यायचे. त्यात खारीक, खोबरे पावडर, मखाना पावडर, काजू बदाम पावडर सर्व मिक्स करून तुपात मिश्रण खरपूस भाजून घ्यायचे. मिश्रणाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकतात. मिश्रण थोडं कोमट असतानाच वेलची पावडर घालून चांगलं मिक्स करायचं. ओवीला हे लाडू इझिली खाता येतील म्हणून मी तिच्यासाठी लहान लहान साईजमध्येच लाडू तयार केले आहेत. हे लाडू तुम्ही काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकतात. 8 ते 12 महिन्यांच्या बाळासाठी लाडू गरम दुधात मिसळून देऊ शकतात. 1 वर्षाचं बाळ लाडू हाताने खाऊ शकतं. चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.